मोहोळमधून रमेश कदम पुन्हा मैदानात उतरणार। जयंत पाटलांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग। मोहोळ तालुक्यातील नेत्यांचं टेन्शन वाढलं। मोहोळ मतदारसंघाची सर्वत्र चर्चा। सध्या मी कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करत नाही, पण मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती मोहोळ तालुक्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी दिली आहे। याबाबत मतदारसंघातील लोकांशी बोलणार असल्याचंही ते म्हणाले। राजकारणात अशी ऑफर सांगायची नसते असंही कदम म्हणाले। रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली। त्यानंतर रमेश कदम बोलत होते। मी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षात होतो, आता केवळ जयंत पाटील यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो असंही रमेश कदम म्हणाले। 2019 साली मी तुरुंगात होतो तेव्हा मला 24,000 मते मिळाली होती असंही रमेश कदम हे म्हणाले आहेत। मी सध्या जामिनावर बाहेर आहे। मी मोहोळ मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचंही रमेश कदम म्हणाले आहेत।